नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निवडणूक आयोग या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग, स्थापना 25 जानेवारी 1950, मुख्यालय दिल्ली। जानेवारी 25 हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो। कलम भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे। भारतीय निवडणूक आयोग लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राज्य विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी निवडणुका घेतो। भारतीय निवडणूक आयोग रचना, एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त अशी निवडणूक आयोगाची रचना आहे। सर्वांना एकसमान अधिकार असतात। मतभेद झाल्यास बहुमताने निर्णय घेतला जातो। 61व्या घटनादुरुस्ती कायदा 1988 द्वारे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले आणि 1989 साली ही घटनादुरुस्ती लागू झाली। भारतात संसदेने परिसीमन आयोग कायदा डिलिमिटेशन कमिशन्स ॲक्ट 4 वेळा स्थापन केला आहे। 1 1952, 2 1962, 3 1972, 4 2002। आयुक्त कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे। निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे, राजीनामा राष्ट्रपती यांना देतात। निवडणूक आयुक्तांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांप्रमाणे। सध्या ऑगस्ट 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर CEC ज्ञानेश कुमार, डॉक्टर सुखबीर सिंह संधू आणि डॉक्टर विवेक जोशी हे 2 इतर निवडणूक आयुक्त आहेत। पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी। राज्य निवडणूक आयोग, घटनात्मक तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 के आणि 243 ZA नुसार राज्य निवडणूक आयोग। आयोगाकडे निवडणूक जबाबदारी, शहरी भाग, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामीण भाग, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग SECM माहिती। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थापना दिनांक 26 एप्रिल 1994, मुख्यालय मुंबई। राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल द्वारे। राज्य निवडणूक आयुक्त कार्यकाळ 5 वर्ष, केंद्रात 6 वर्ष आहे लक्षात ठेवा। सध्या ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश टी वाघमारे 7वे। पहिले महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त DN चौधरी। पहिल्या महिला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त सौ नीला सत्यनारायण। माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपले चॅनेल जॉईन करायला विसरू नका।